या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवा. हे तू कसं केलास तू? गोळ्या मारून. कसल्या गोळ्या मारलास? लोखंडाच्या. कोणाला मारलास? दुश्मनांना. कसं आणलं तुला दाखव बरं. तुला गोळी कशी लागली? गोळी लागल्यावर काय केलास तू? बाबासाहेबांचा फोटो पोचालतो. काय काय केलं त्याच्यामध्ये? आता आपल्या मित्रांना काय संदेश देणार? मित्रांना संदेश देणार की 15 एप्रिलला साऊंड आहे जोरात, त्यावेळी नाचायचं सगळ्यांनी. 14ला थोडकाम आहे आणि 15ला थोडकाम आहे. सगळ्यांनी बिंदास नाचायचं, लाजायचं नाही आपल्या बापाची. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा उठा उठा, शिका शिका शिका, संघटित व्हा आणि संघर्ष इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला.
इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, टरा टरा भडलं पोटाला, टरा गेला खानाचा कोटा बाहेर. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. राजकीय उलथापालथ करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे असे वंचितचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकाला सभेने जय भीम पंचांकरण. आज सिद्धार्थनगर या ठिकाणी बाबासाहेबांची 114वी जयंती आपण संपन्न करत आहोत. आपण समोर बसलेले सर्व महिला भगिनी, त्या सर्वांना या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. हातात झाड नाही वर्षणाची पाठी, कपडा न लागता रे घरगट भत्ता, फजिती होती माय मोठी. माया अभिमान माया बापा भूत वगैरे काही खरं असत नाही. कुणी जर म्हटलं भूत आहे आणि भूत आम्ही तुम्हाला दाखवतो फोटो काढण्यासारखं, तर फोटो काढता आला, आम्हाला फोटो काढायला दाखवलं किंवा भूताला काही काम करून घेतलं तर त्याच्यासाठी 25 लाखाचं बक्षीस आहे. देव देव करुणी पुजली आम्ही दगड, तेव्हा त्यानं पाहिलं आणि यावे म्हणे इकडं. मायेनं पोटाशी आपल्याला घेतलं, मायेनं पोटाशी आपल्याला घेतलं. सांग श्रेया किती मोठं आहे? आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपण गेले 4 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या भीमयोद्धा सिद्धार्थनगर मंडळातर्फे आपण सादर केलेलं आहे. आज आपला कार्यक्रमाचा उद्या आपला शेवटचा दिवस आहे. तर गेले 10 तारखेपासून ते आज अखेरपर्यंत आपल्याला सिद्धार्थनगरमधील सर्व नागरिकांनी, सर्व महिलांनी, विशेष करून सर्व भीमकन्या असतील, लहान मुलं असतील, यांच्यामुळे या कार्यक्रमाला इतकी शोभा आलेली आहे. त्यांचे मी विशेष करून आभार मानतो व सर्व सिद्धार्थनगरमधील वासियांनी
मला कार्यक्रमाला व्यवस्थितरित्या साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. खास करून मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की गेले 4 दिवस आपल्याला जसं प्रतिसाद मिळाला आहे तसं उद्या आपल्याला कोणताही कार्यक्रमाला कोणत्याही मुलाने गालबोट लागेल असं कोणतेही वादविवाद होतील असते कोणत्याही घटना घडू नये याची सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यायची आणि 2024 ही जयंती संपूर्ण करायचा. गोकुळ शिरगाव भीम योद्धा सिद्धार्थनगर